अननस के भारी आले. बाय. पक्का सुंठी खायचा पाहुणा. काय नाही करत बघितलं. त्याला पाणी ठेवा बरं टोपात. छान आहे रे. मस्त आहे ना. हवा किती येते. इकडे टाकी त्याच्या घरी नेऊन सोड. हा ना. टाटा टाटा. चहा व्हायचं. चहा एक तुम्ही नाही. गाडी चालू कर. चालवता येते ना तुला. जाऊ गाणं जाऊ. गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येस. आणि मी रेडी होऊन चालले नावजाला, कारण की आज आहे साक्षीचं हळदी कुंकू. येस. म्हणजे जस्ट आधीच झालं महिनाभरापूर्वी. आणि आता साक्षीचं म्हणजे इतकी फटाफट लग्न येतात सगळ्यांची आणि घरातल्या घरात. सो आज आम्ही तिथेच चाललोय. मस्त कार्यक्रम असणार आहे. आणि सकाळी सकाळी तुम्ही बघितलं असेल माईच्या बर्थडेला शुभमने मस्त शेगडी नवीन घेतली, कारण की जुनी शेगडी पण आपली खराबच झालेली. 2 मिनिटं आपण कपडे घेऊयात. शुभमचे कपडे घ्यायचे होते इस्त्रीचे, तेच घेतले पटकन. आणि मी काय सांगत होते की नवीन शेगडी, आपली जुनी शेगडी खराबच झालेली, गंजलेली ऍक्च्युली ते, आणि बर्नर पण व्यवस्थित नव्हते पेटत. सो मस्त नवीन शेगडी घेतली, जशी आपली दहीसरची आहे ना ते असं उचलायचं स्वच्छवाली, तीच घेतली. फक्त हा मॉडेल आय गेस थोडा वेगळा आहे. बट सकाळी माईने पूजा केली आणि पहिला काय केलं असेल तर चहा, माईचा चहा ठेवला माईने. भाकरी वगैरे आम्ही खाला. आणि काल माई बाप्पा गेलेले शिर्डीला आणि सोबत प्रफुल्लदादा आणि वहिनी पण होत्या. सो ते रात्रीच आले. ते ऍक्च्युली आज येणार होते पण ते रात्रीच आले. आणि मस्त मग झोपलो वगैरे. त्याच्यामुळे हृदया पण होती आणि हृदयाचा शेकी डान्स तोच चाललेला. साक्षीने आपण हा कार्यक्रम आधीच उरकून घेतलेला आहे. तर सर्वांचा परिचय व्हावा हे अपेक्षित आहे. मी प्रथमतः या ठिकाणी वधू पक्षाकडील यजमान आणि त्यांच्या पाहुण्यांची या ठिकाणी ओळख करून देतोय. प्रथमतः शुभंगी पुढे सौ भाविका व श्री भोलानाथ विष्णू सोगले यांची ही सुकन्याची सौका तृप्ती, तिला साक्षी या नावानेच ओळखलं जातं. हे साक्षीचे आई वडील. हा साक्षीचा
भाऊ कुमार कौस्तुभ. हॅलो हाय. आणि छान असा कार्यक्रम झालेला आहे आणि मी आणि शुभम आलो आता इथे मामीकडे आणि ह्या खुडायला लागल्यात स्टार फ्रूट. लाल जांभूळ. ओय थांब थांब माझी अडकली. ओके. आणि वांगी पण मस्त झाल्यात मामीकडे. कुठे सडा डायरेक्ट किडी आहेत. ओके आता पाऊस ना त्याच्यामुळे. खराब आहे. पावसामुळे किडी पडला तरी पण काय सुंदर आहेत. अननस काय भारी आल्यात. भारीच एकदम अशी वरती. आपल्याकडे आलेला असा तो जरा असा खाली होता. हे असे वरती आहेत. भारी आहे. मामी काय काय लावत असते. आराध्याची चप्पल तुटायची नाही तर काय. अप्पा कुठे पण घुसू नका. चेरी नाही ते बेरी ती ब्लूबेरी त्याची रेड बेरी. अजून व्हायचे ते रेडी ब्लॅक होते पूर्ण. हा मग ही लाल हे आहे झाले नाही अजून म्हणजे मामी. बेरीज हे बघ हे बघ. हाव यू. Oh, star fruit, yes. Thanks, Miss Aradhya. एकूच येतं. बाय. आराध्या काय पक्का सांगते गाईचा पाहुणा. हळूहळू हळूहळू हळूहळू. ब्रावो ब्रावो हाक मार त्याला. काय नाही करत बघितलं. पानं पण लाव मध्ये. आम्ही मस्त गेम खेळतोय. ह्यांना मी अशा सेलोटेप लावून दिलात ब्रेसलेट सारखं. आणि ह्याच्यावर ही आता फुलं. हे बघ ना हे नको लावूस तू. हे असं काढून टाक. हे त्याची दांडी काढून टाक ना. फक्त वरचं फुलच ठेव. आणि हे बघ तू अशी पानं पण अशी मध्ये चिपकवू शकतेस. आता हे बघ हे पान ह्याच्या बाजूला फुलं टाक. येस. असं आता वेगवेगळ्या काय काय फुलं. ही बघ गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत. काहीही तिकडे पिंक कलर. हा ही बघ पिंक कलरची पण आहेत. हे घे मी सावलीत घेते. व्हाईट कलरचे फ्लावर आहेत मध्ये ते घे. दिसले का तिला. अगं हे बघ ना. हा बघू ना आराध्या किती भारी. लाव आता ते लाव सावली ते लाव ना. तू लाव ना तुझ्या हाताने. कुठेही लावू शकतेस. हा लाव 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 लाव. हा ते बघ लागला. असं लाव. मस्त नऊच ब्रेसलेट बनवलेलं आहे. ये ब्रेसलेट पण नाही काय बोलणार ह्यांना. बँड फ्लावर बँड फ्लावर ब्रँड फ्लावर बँड. मस्त मॅचिंग आहे तुझ्या ड्रेसला पण. आराध्या दीदीच फ्लावर काय ग. ब्रेसलेट नाही फ्लावर बँड. फ्लावर बँड हे तू दीदीने केलं. छान आहे रे. चालेल. हिथून निघाली नव्याला घेऊन तलावावर आणि तिकडून ते कैलाय देवीच्या मंदिरात पण जाणार आहे. हळू जा. मस्त आहे ना. हवा किती येते. बसायला पण आहे ना तिथे. आणि झाडं लावल्यात ना सगळी मस्त.
आम्ही पायनॅपल बघितले. हा आराध्याकडे आल्यात ते 2 पायनॅपल मस्त आहेत ना. दीदीकडे पण आणि तलावावर. अरे जयकडे हा 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 नाही पायनॅपल सगळ्या नावाचे पटापट जेली आणा तुमची मला. पैसे कुठे टाकले? राहिले ते मी आणेन. अगं टाकला ना. मला किती पैसे देते तर तुम्हाला मी नेईन. काही नाही सांग. 50-50 करत होते. 50 माझे. गाडीची चावी तोल गेलो बॅगेचं वजन एक बाजूला गेला. बाय बाय. तुम्ही आहेत ना दोघे म्हणून मोठी गाडी वाटत. बसल्या इथलं डावी त्याच्या घरी नेऊन सोड. हा का डायरेक्ट पायरी जवळ. हा बाय बाय मम्मी तिकडे येऊन राहिले असेल. टाटा टाटा. हॅलो हाय. आणि खूप सुंदर व्हिडिओ झालाय. पहिला तर साक्षीचा कार्यक्रम खूपच सुंदर कार्यक्रम झाला आणि आता आपल्याला लग्न पण आल्यात. म्हणजे एकाची शॉपिंग संपत नाही एका लग्नाची तर लगेच दुसऱ्या लग्नाची शॉपिंग. आणि त्यानंतर मग आम्ही मामाकडे गेलो. तिथे बराच वेळ टाइमपास केला. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे 9 आणि इति आलेल्या आणि त्यांची पण फुल धमाल. कारण की आराध्या वीर दोघं पण होते. सो दिवसभर खेळ हे ते. त्याच्यानंतर त्या तलावावर जाऊन आल्या, गावात मंदिरात जाऊन आल्या, मामाकडे जाऊन असं त्यांना ती मज्जा पण वाटली. आणि मस्त नेक्स्ट डे शुभम त्यांना मग घेऊन गेला. पण बरं वाटलं सुट्टीच्या निमित्ताने त्या दोघी पण आल्या इथे. ऍक्च्युली अद्वीला पण बोलवायचंच होतं पण ती होती पालघरला आणि तिला आणून सोडायला कोण नव्हतं म्हणून. पण आता नेक्स्ट टाइम तिघींना पण एकदाच बोलवेन. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि राहिलं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली की आयर्लंडबद्दल किंवा हितूचं जे काही आहे त्या रिलेटेड एज्युकेशन रिलेटेड तिच्या कोर्स रिलेटेड मी थोडंफार काही व्हिडिओमध्ये सांगितलं. अजून मी आहे नावजाला पाहुणे आले ना. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता ट्राय करेन की त्याबद्दल तुमचे जे काही प्रश्न होते ना त्यांची उत्तरं द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. हितूला द्यायला लावेन. बस बाकी काय आपण व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे ट्यून. बाय फ्रॉम नावजे फ्रॉम माहेर. आणि थँक्यू सो मच. म्हणजे माईचा तो व्हिडिओ अजूनही चालण्यामुळे बाकीच्या पण व्हिडिओजला बूस्ट मिळतो आणि आपले सबस्क्रायबर्स पण खूप रॅपिडली वाढतात. सो थँक्यू